लगीन वगैरे झालं समजा नवरे फिवरे लावले तुम्हाला सांगतो. आता इकडं मस्त घरी आलोय. आता यांनी काय केलंय पॉकेट आयर फेर काय आयर तर काय स्वीकारलं नाही आपण कोणाचंच. आयर स्वीकारायचं काय मनी देणे नव्हतं आणि घ्यायचं पण नव्हतं. जरी कोणी प्रेमा खात्याने आपलं पॉकेट दिले निघले त्यात 2000 3000 काय 500 101 रुपया वगैरे असे तसे. आणि इकडं आयर पण आलेलं इकडं आपल्याला सुद्धा आपण पण आयर समजायला दिलं साड्या हे ते फुल पोशाख हे. पण आलेल्याला सुद्धा तुम्हाला सांगतो ज्याला नव्हतं द्यायचं तुम्हाला सांगतो ते सुद्धा तुम्हाला सांगतो देऊन टाकले समजायला. म्हणजे कोण ठेवलंच नाही. म्हणजे जी हिशोबात नव्हती ही लग्नाला येऊ शकत नाही ती सुद्धा आलते गच्च त्यांना सुद्धा दिल्या. काय आयर तुम्हाला सांगा. आणि आता इथं त्यांनी माझ्या धरणं गटुडी बांधतात. आपल्याला पण आयर त्यांचं भरपूर आलं साड्या वगैरे हे ते बघितले अशा. तर इथं बांधाबांधी हे ते चालू या. तर हे बांधून ठेवते ते. आणि आपण पण समजायला फुल पोशाखाचं आयर मस्त लगीन झालं. बांगड्यावाला सकाळी बोलवलं दाजीने त्याचा हिशोब करून बांगड्याचं पैसे देऊन टाकलं. आता मेजर गेल्या सिद्ध ह्याला अक्कलकोटला स्वामी समर्थ त्यांच्या स्वप्नात आलते म्हणले या लवकर आम्हाला भेटाय मेजर. मग त्याला सकाळ सकाळ सोडलं. मेजरची बायको बघितली इथं वहिनी आमची या मेजरची बायको तुम्हाला सांगतो. आणि इकडं ताई दाजी हे ते पोरं बसले ते. आता नवरी तिकडे गेली. पांडू रात्री आलता. पांडू सकाळ सकाळ उठला आणि म्हणला तिकडलं देवाला जायचंय. फोन आलता मला बोलवलंय बावड्या मला जायला लागतंय आता. म्हणलं जाऊ शकतोय तो. तर तो आज काय करणार आहे घेणार आहे सुट्टीला सागरला येईन लगे देव करून. तर असं विचार रविवारी येईन त्या तर 16व्याची तयारी चालू आहे. म्हणजे कसं आपलं येरवाळी शूटिंग लावायला बारामतीला नेहून असं नियोजन आहे. पण त्याला पण मामाला पण त्या जायचं आहे तिकडं गडचिरोलीला असतोय पोलीसमध्ये. मेजरला जायचं बाँड्री येऊ तुम्हाला सांगतो. बाकी जे त्याला कामाला लागायला बरं असतं या. मंडप तर काय दाजीच्या मित्राचा आहे ते मला राहू दे तुला देऊन टाकला बघ माझ्याकडनं आयर म्हणून. माझ्याकडनं तर काय गिफ्ट नाही मंडपच देऊन टाकला दाजीला. मला असं ते काय असते त्याचं म्हणलं आपलंच आहे म्हणला. हेन की परत शंभूच्या पण लग्नात बांधीन हेन डबल खर्च नेन कशाला म्हणला मला. हां परत त्याला यायचं न्यायचं राहू दे मला आता 10 वर्षांनी सोडू. त्याचं काय कृष्णा तुझं काय चालू आहे काय नाही. एक दोघं तर काय खोंड हा तिकडं आलंय की दाजीच्या मित्रांनी मग काही गिफ्ट दिले. इकडं बघितलं एवढं ही हे दाजी ताईला म्हणत होतं हे ऐकलं काय होय ग ही मी म्हणलं काय नाही दाजी मी पुढलं बोलतो म्हणलं सरबत कर म्हणतात दाजी. सरबतच आला बघा दाजी. आता काय बघा इकडं पण साड्या होत्या ही त्या. आता कोण कोण काय काय करतंय तुम्हाला मी दाखवतो लाईव्ह मध्ये ब्लॉग बघत राहावा कंटिन्यू. तर इकडं बघा आता विषय असा आहे हिकलं नाही हिकलं दाखवत आले पायो ही तर बारकेले इकडं बैठलं का ए कार्तिकीच्या हातून एक पॉकेट फोडलं. छकूच्या हातून एक फोडलं. मनालीच्या हातून एक फोडलं. जंबरनाथ एक झोपला इकडं. कोणाच्या मग राधूच्या. हां का ग पोरे मला हानते हानते मला बघितलं. तर आणि इकडं अख्खं घरात माणसं जिथं बघन तिथं माणसं होते बघा. आता जरा कमी झालं आहे. मेजरची बॅग आहे इकडं बरं सामान आहे तुम्हाला सांगतो इकडं बघा. आणि इकडं एवढी मावळणीकडनं ताईला आल्या ती बघा. ही हंडा आलाय आपण नाव वाचून बघूया कोणाचं आहे काय की माहीत नाही नाव. परत ताई सांगेन तिच्या ब्लॉगला. एक आलाय दुसरा एक आलाय आणि अशी एक कळशी आणि इकडे एक हंडा नारळ आले ती एवढी ताईला आणि एक डबा आलाय असं. आयर पण भरपूर आले हो का असे टाकल्यात कुठं पण आयर टाकल्यात हो का बघितले असं हे ते भरपूर आहे कपडे फिपडे. आता हे दाजीला गहू झालेला आमच्या जवळजवळ 15-16 पोती झालते गहू बघितलं का. ज्वारी फिवारी घरचं असतं काय नाही. आता हे किती दिवस ठेवतात ही मला काय माहीत नाही पण तुम्ही सांगा कमेंट करून. आता नवरी 16 होस तर ठेवतात का काय. इकडं पण चुडा वगैरे आहेत हो का इकडं असं ही खुल्या काय नाही चिचा भरून ठेवल्या त्या कसं आहे. इकडं चालू ह्या दोघींचा स्वयंपाक बघितलं का. हा काय करते बोसनची आमटी करायला लागली. बोसन पीठ छान लागते म्हणते माझी बाई. हा तू का भीत होती काल लग्नात. भीत का होती तू. हळदी कुकू लावाय गेली तर म्हणले नको बाया
एवढ्या माणसाला मी नसती लावत मला भीती वाटते हा हात लटलट कापाय आधी हळदी कुकू द्यायच्या आधीच हळद कुकात गेली नाही हळदी कुका ताठीच्या हातात दिला 1000 बाया बघून ते हळदीत कुकू गेलं सुपारी तुम्हाला समोर पानाच्या खाल्लं निष्ठून हिच्या पायात गेली ती मॅडमला बया इकडं आण तू ताट 2-4 बाया आदू केल्याशिवाय तू राहत नाही टाकशील कोणाच्या डोळ्यात हळदी कुकू कशाचं काय जी झालंय ती सांगतोय ना मी चुकून आता टाक डोळ्यात बोट जाऊन पाक नरट्यात निघले त्याला चुकून म्हणतात का घालशील मला मला घालशील फिकून काय तर डोळ्यात बोट जाणं भावायला लागणं ठीक आहे पाक नरट्यातनं बोट निघलं हिच्या सरबत प्यायचा द्या लवकर चला हा मग कशाला म्हणताय तुम्ही सरबत हे दाजीला मला द्या लवकर आणा बनवा सरबत काय हा उघडे बस नको असं नाही काय बघ इकडे बघा दुसरी गोष्ट अशी ती अजून गटूड आणलंय का नवीन आणि ताई इकडे बसले तर आई पेशल राव होती आई काय करत होती वाटत होती साड्या दिगी त्याच्यावर आई पेशल होती ताईला दाजी नुसतं पाहुणं रावळं बघत होतं ताई काय नवरा नवरीचं चालू होतं आपण नुसतं माणसं आणून सोडण्यावरच होतं हात दुखायला लागला आपाचा हात चुळून दे नाही तर दाजी हा ती दवाखान्यात जायला लगेच पैसे दे हात दुखायला लागलाय हा तसंच आहे आता मस्त पाहिजे मासा आणायचं दाजी हा 5-6 किलो कसं हवा गाडी बसली होती ती माझ्याकडे त्या साडीवर हात ठेवून असं करते तिचं काय बिया पिव आहे तिच्याच हातात आहे समजा येतं तिच्याकडे न्यायचे तुला काय ते नाही म्हणणार आहे का काय तुम्ही काय नाही काय आणि इकडे माझ्या गुड्डीचं काय चालू आहे तुम्हाला जांभळं पिकलेलं पण दाखवतो बरं का आता जांभळं पिकलं ए बाळा काय चाल ती नवरा नवरी कसे जेव्हा बसल्यावर करतात ती लक्षात ठेवलंय लेकरं लयच हुशार त्याच्या आईला गुड्डा काय करतोय बाळा मेजरची बारकी बरं का ही आणि मेजर उद्याच्या जायचं आमच्या दाजीचा कांदा असा टाकलाय आणि ह्याच्या पाला भाऊ काय येणार म्हणून जाग्यावरच आहे बघितला असा कांदा आहे दाजीचा पूर्ण हे वरनं पाचोळा टाकला ह्या खाली पूर्ण कांदा या हे असं कांदा बघितला असं कांदा जांभळं पण नुसतं आता लागलं पुढल्या आठवड्यात नुसतं जांभळं पिकतात बघा हे बघितलं बघा जांभळा तुरा दाखवतो तुम्हाला हे बघा जांभळं नुसतं अशा लकडून गेले आता हे नुसतं पिकायचं काय जागा पिकल्यात ती जांभळं काय झालं बघा जांभळं तुम्हाला दाखवतो आता इथं बघा खाली जांभळं हे बघा जांभूळ हे बघा इथं जांभूळ पिकल्यात म्हणलं ना तुम्हाला असे जांभळं पडल्यात ते खाली बरेच पडले ते जांभळं हो का पोरं पण झाडतात आता एक जांभळ हो का इथं जांभळ हो का जांभळं लय गोड जांभळ ही मित्रांनो तुम्हाला सांगतो हां हो का इथं जांभळ हो का इथं पिकले आता इथं दाखवतो मला दिसलं का हो का दिसलं काळ्या जांभूळ त्याच्याच वरती लगेच कुठे गेलं हां हे इथं आहे हो का इथं अशी पिकली ती हो का अशी लकलली आहे आणि इकडं आंबे आहेत हे आंब्याचं पण लय गोड आंबे आहेत त्या पण आंब्याचं लय गोड आहे ह्या पण आंब्याचं लय गोड आहेत बघितलं असं मस्त पाहिजे आणि तिकडं तर आंब्याची बागाच आहे असं मंडप आहे चला असू द्या लेकरं खेळतात फिरतात तर मी आंघोळ वगैरे आता केली आता मी थांबतो इथंच आणि लगीन कसं झालं काय कसं आता हे देव करणार कुठलं देव सागर शेती हे ते पांडव करतोय आणि तिथून पुढं तुम्हाला सांगतो 16 कधी काय कसा कार्यक्रम होतोय कधी सागर येतोय हे बघण्यासाठी तर तुम्ही चॅनेलला सबस्क्रायबर केलं नसतं सबस्क्रायबर करा माझ्या चॅनेलवर मेन चॅनल सोमनाथ वाघमारे तेव्हा काय व्हिडिओ काय आता मी टाकत नाही 10-1 दिवस अजून तर ह्याच्यावर तुम्हाला बघायला भेटणार कारण मला ह्या चॅनल ग्रोथ करायचा आहे पुढं न्यायचा आहे ह्याचं सबस्क्रायबर वाढवायच्यात ह्याच्यावर मी काम करतो आहे तर ज्याला
ज्यांनी ज्यांनी सबस्क्रायबर केलं नसेल सबस्क्रायबर करा आणि पुढे येणाऱ्या बेल आयकनला क्लिक करा. घंटी वाजली पाहिजे तेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. कळलं तर पटापटा करा आणि बघत राहू कंटिन्यू हा चॅनल. चला